नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची ही जी काही आरक्षणाची मागणी 1980 पासून प्रकर्षाने आपल्याला जाणवते आणि महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होऊन गेले. पुढे ती मागणी खरं तर रेटायला पाहिजे होती, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने मराठा समाजाचे व्हायचे. पण या मागणीला अगदी केराची टोपली या मुख्यमंत्र्यांकडून दाखवली जायची. अगदी बारामतीचे करामती काका हे सुद्धा 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या समाजाला आरक्षण द्यावं किंवा आपल्या समाजाला, आपल्या लेकरा बाळांना जे काही आरक्षणापासून वंचित ठेवले त्यासाठी आपण काही प्रयत्न करावे असं कधीच वाटलं नाही. उलट शरद पवार ज्या वेळेस राज्याच्या सत्तेत असतील, देशाच्या सत्तेत असतील, त्यांनी त्यांच्यासमोर कधी पत्रकारांनी कुणी जर प्रश्न विचारला की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, तर त्यांनी मराठा समाजाच्या या आरक्षण मागणीची हेटाळणीच केली असेल की त्यांना मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा असंख्य मोठे प्रश्न महाराष्ट्रात आहे. सुप्रियाताईंनी कधी या सगळ्या मागणीचं समर्थन कधी केले नाही. वेगवेगळ्या माध्यमातून सुप्रियाताई झालं किंवा शरद पवार झालं, यांनी मराठा समाजाच्या मागणीला धुडकावून लावलं. कधीच या मागणीला खतपाणी सुद्धा घातलं नाही किंवा त्या मागणीचं समर्थन केलं नाही. नेहमी मराठा समाजाच्या या मागणीची हेटाळणी शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे करत आलेले. खरं तर 1993 पर्यंत महाराष्ट्रामध्ये जी काही आरक्षणाची मर्यादा होती ती 34% होती आणि ती 1994 मध्ये शरद पवारांनी अगदी 51 वर नेऊन घातली. जे ओबीसी आरक्षण 27% पर्यंत नेलं आणि आरक्षणाची मर्यादा पूर्णपणे संपवून टाकली. वर 1-2% वाढून दिलं. खरं तर त्यावेळेस ज्या प्रकारे ओबीसींचं आरक्षण वाढवलं किंवा काही ज्या घटकांना आरक्षणापासून वंचित बऱ्याच लोकांना ठेवलं होतं, त्या घटकांना सुद्धा आरक्षण मिळालं. आता ॲडजस्टमेंट त्यावेळेस करायची असते. ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट देतो तर ती कमी करता येत नाही, पण ज्या वेळेस आपण नवीन देत असतो त्यामध्ये कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये वाटाघाटी करता येते. मग मराठा समाजाला त्यावेळेस तुम्ही ओबीसी मध्ये पण तुम्ही आरक्षण देऊ शकत होते, पण शरद पवारांनी 1994 मध्ये ज्या प्रकारे आरक्षणाचा कोठा संपवला आणि मराठा समाजाला कायमस्वरूपी जे काही आरक्षणापासून वंचित ठेवलं, या गोष्टीवर कधी जरांगे पाटलांनी शरद पवारांना प्रश्न विचारले नाही. आता लोकांनी जर विचारलं किंवा पत्रकारांनी विचारलं तर जरांगे म्हणतात की नाही, ते मागचं जाऊ द्या, काय झालं ते झालं. ते मागचं कसं जाऊन द्यायचं? इतिहास, प्रत्येक गोष्टीला भूगोल असतो, इतिहास असतो आणि तुम्ही इतिहासाची पानं जर वाचलीच नाही तर पुढे अंधार असतो. त्यामुळे पाठीमागे तुम्हाला पाहावंच लागेल, बॅक तुम्हाला जावंच लागेल. पाठीमागचा इतिहास तुम्हाला
तो वाचावाच लागेल, तो लोकांपर्यंत सांगावा लागेल. या सगळ्या गोष्टी खरं तर जरांगे लोकांना सांगत नाही. जरांगे फक्त 2014 पासून बोलतात की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचं नुकसान केलं, देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. अशा प्रकारचं भ्रामक जे काही लोकांना विष पेरण्याचं काम जरांगे पाटलाकडून सातत्याने आपण होताना पाहतोय. याच्यामुळं जी काही 2000 मग अगदी राष्ट्रवादीची काही जन्म झाला किंवा शरद पवारांनी पक्ष स्थापन केला. खरं तर राष्ट्रवादी पक्षच मूळ हा त्याची स्थापना सोनिया गांधी विदेशी मूळ आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्याची निर्मिती झाली होती. पण पुढे जाऊन ज्या प्रकारे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचं चरित्र फक्त ब्राह्मणांचा दोष करायचा, जाती जातींचा मध्ये भांडणं लावायचे, मुसलमानांना एकत्र करायचं, दलित आणि या सगळ्या गोष्टींमध्ये SC ST दलित आणि OBC या जातींमध्ये एकमेकांच्या फक्त वाद तंटे आणि विष पेरायचं, मुस्लिमांना एकत्र करायचं आणि या सगळ्या जाती फक्त एकमेकाशी भांडल्या पाहिजे अशा प्रकारची एक रणनीती शरद पवारांनी. कारण दुसरा शरद पवारांचा काय अजेंडा होता? शरद पवारांचं महाराष्ट्रामध्ये दुसरं काय काम आहे आणि त्यांची काय विचारधारा आहे? शरद पवारांचं असं महाराष्ट्रामध्ये काम दाखवण्यासारखं काय? मग धनदांड्या लोकांना तिकीट द्यायचे आणि त्यांच्या पैशावर निवडणुका जिंकायच्या. खरं तर त्यांना कधी 100च्या गाठता नाही आली. त्यांच्यानंतर आलेले अनेक नेते, मग अगदी जयललिता झालं, ममता बॅनर्जी झालं किंवा हेमंत सोरेन झालं किंवा काल केजरीवाल, हे सुद्धा 3दा मुख्यमंत्री झाले. आणि शरद पवारांना आपला आकडा 100वर नेता आला नाही, खासदार 10च्या वर कधी गेले नाही. हे राष्ट्रीय नेते, कायमस्वरूपी राष्ट्रीय नेते झाले आणि कायमस्वरूपी भावी पंतप्रधान झाले. असो, त्यात आपल्याला काही फार जायचं नाही. पण फक्त या सगळ्या जाती विषारी प्रचार. मग आजही त्यांचा एजेंडा काय? आम्ही सत्तेत आलो तर आम्ही जातीय निहाय जनगणना करू. म्हणजे यांना फक्त हिंदूंच्या जाती वाटायच्या आहे, त्यांच्यामध्ये विभाजन करायचे. मुसलमानांमध्ये किती जाती आहेत त्याचा काहीच विचार करायचा नाही. या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात आणि जरांगे नेहमी फडणवीसांवर बोलतात आणि ते का बोलतात हे सुद्धा एक डिझाईन आहे, हे ठरू नये. फडणवीस काय म्हणतात बघा, मराठवाड्यामध्ये आमचा परफॉर्मन्स आम्ही रिपीट करू. बघा, पहिल्यांदा तर मी हे सांगतो की आम्हाला मराठा समाजाने वोट दिलं नाही वगैरे असं जे सांगितलं जातं, माझा सिंपल सवाल आहे, सिंपल, की ज्यांना मराठे वोट देणार नाही त्यांना महाराष्ट्रात 43% वोट मिळू शकतात का? बरोबर. मराठा समाजाच्या मतांशिवाय 43% वोट मिळू शकतात का? आम्हाला मराठा समाजाने दिलं, आम्हाला ओबीसीने दिलं, आम्हाला सगळ्यांनी वोट दिलाय. एखाद्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात पोलरायझेशन झालं असेल तर झालंय, म्हणजे झालं नाही असं मी म्हणत नाही. जरांगे पाटील हे जेवढं मला टार्गेट करतायत, एकट्याला मलाच करतात ते. बरोबर. मला असं वाटतं की तेवढं लोकांना त्याच्या मागचं डिझाईन लक्षात येत आहे. शेवटी आपली लोक जरी पॉलिटिकल नसली तरी राजकीय दृष्ट्या ती फार परिपक्व आहेत. आपला मतदार जो आहे तो आपल्याला दरवेळेस आश्चर्यचकित करतो. त्यामुळे ते जेवढं मला सिंगल आउट करून टार्गेट करतायत, काय असतं बघा, एखाद्या व्यक्तीचं जजमेंट तुम्ही त्याच्यावर किती आरोप लावता याच्यावर होत नाही.
त्याचं पास्ट काय आहे, त्या पास्टवर त्याच्या संदर्भात लोक त्याचं जजमेंट करतात. आणि लोकांनी पाहिलंय, आता पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले. ही मराठा आरक्षणाची मागणी कधी आली? 1980 साली आली. 82 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं, की जर तुम्ही 3 दिवसात आरक्षण दिलं नाही, तर मी माझा जीव देईन. आणि त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. तिथपासनं ही आरक्षणाची लढाई सुरू झाली. 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री बनले, त्यांनी आरक्षण दिलं नाही. जवळपास या 30 वर्षामध्ये 4.5 वर्ष सोडले तर प्रत्येक काळात काँग्रेसचं शासन होतं. कधीही त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं. ते मी मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात आम्ही टिकवलं. हे परत पवार साहेबांचं, उद्धवजींचं सरकार आलं, ते त्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा शिंदे साहेब झाले, आम्ही पुन्हा आरक्षण दिलं. त्यामुळे आरक्षणाच्या बद्दल किंवा मराठा समाजाचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे डिफंक्ट होतं. मी ते पुनरुज्जीवित केलं. अण्णासाहेबांचे चिरंजीव असलेल्या नरेंद्र पाटलांना त्याची जबाबदारी दिली. आज नरेंद्र पाटलांनी 1 लाखपेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक बनवून दाखवलं. हा देशातला रेकॉर्ड आहे. देशातल्या कुठल्याही महामंडळाने हे करून दाखवलेलं नाही. आज 1 लाखापेक्षा जास्त मराठा तरुण हे आमच्या प्रयत्नांमुळे, आम्ही तयार केलेल्या महामंडळामुळे आज ते उद्योजक झालेले आहेत. आम्ही सारथी संस्था चालू केली. आज अनेक मराठा समाजाचे तरुण IAS झाले, IPS झाले, MPSC झाले, डॉक्टर झाले, फेलोशिप केली, प्रोफेसर झाले. त्यामुळे मराठा समाजाकरता जे आम्ही केलेलं आहे हे मराठा समाजाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला किती सिंगल आउट करून रोज मला शिव्या दिल्या, रोज माझ्याबद्दल खोटं बोललं, तरी देखील ते मला चिपकणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळं जरांगे पाटील हे एक प्याद आहे. आणि जरांगे पाटील जे बोलतात ते शरद पवार सांगतील तेवढंच बोलतात. त्याच्यापेक्षा जास्त जरांगे कधीच बोलू शकत नाही. जरांगेंचं जितकं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा 1000 पट ज्ञान फडणवीसांकडे. फडणवीस कधी कोणाला वाईट बोलले नाही, कोणाच्या वैयक्तिक कॅरेक्टरवर गेले नाही, न कोणाच्या आई बहिणीला कधी शिव्या दिल्या. जरांगेंनी बाकी सगळ्या गोष्टीची मर्यादा सोडून दिली. जरांगेंनी सगळ्या पातळी सोडल्या. अगदी नीच पातळीवर जाऊन जरांगेंनी सगळा फडणवीसांचा जातीचा म्हणा, कुळाचा म्हणा, त्यांच्या आईवर, त्यांच्या बायकोवर, त्यांच्या मुलीवर सुद्धा अनेक प्रकारचं विष त्यांनी वमन केलं असेल. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सुद्धा पाहतोय, महाराष्ट्राने पाहिले आहे. पण या सगळ्या गोष्टीत आपल्याला फार काही इंटरेस्ट आहे असं आपल्याला म्हणायचं नाही. पण यामध्ये देशाची, महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यासाठी 18 पगड जातींना एकत्र घेतलं. माय, माऊली, मराठी आणि या सगळ्या गोष्टी कशा हाताळल्या आणि त्यावेळेस छत्रपतींना सुद्धा किंवा जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा छत्रपतींना कशा पद्धतीची मदत केली, हा इतिहास कुणी विसरू शकत नाही. म्हणूनच आपल्याला सांगायचं होतं की महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि आरक्षण आणि राजकारण या सगळ्या गोष्टी आता विषारी झाल्या आहेत. त्याच्यामध्ये जर लोकांना काही परिवर्तन करायचं असेल तर लोकांनी जातीकडे पाहून मतदान अजिबात करू नका. माणसाचं काम पहा, माणसाची विचारधारा पहा, देशासाठी कोण काम करते आणि देशासाठी कुठला पक्ष काम करतोय. एखादं काम कमी होईल, एखादं विकासाचं काम कमी होईल, एखादं तुमचं योजनेला पैसे कमी मिळतील, पण देशासाठी कोणती पार्टी चांगली आहे, देशासाठी कुठला पक्ष चांगला आहे,
या गोष्टी लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि जे देशाची विभागणी व्हावी, देशाची दोनदा फाळणी व्हावी, देश विभाजित व्हावा, अशा प्रकारचे मनसुबे घेऊन जे काही पक्ष असतील आणि त्यांच्याबरोबर मग जातीचे लोक सुद्धा उमेदवार असतील, अशांना सुद्धा लोकांनी मतदान करू नये. कारण देश टिकला तर आपण आहे, देशच राहिला नाही तर तुमच्या या सगळ्या जगण्याला काडीची किंमत राहणार नाही. इतकं स्पष्ट तुम्हाला करून सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.